नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत सातूच्या पिठाची कुंडली, अर्थात सातूच्या पिठाचे फायदे समजून घेणार आहोत आणि त्याची कशी पद्धत असते साधारण करायची ते थोडक्यात समजून घेणार आहोत. तर सातूचं पीठ बेसिकली विदर्भात तर खूप फेमस आहे आणि बेसिकली तिथे गरमी खूप जास्त असते, त्यामुळे तिथे थंडावा या पदार्थापर्यंत खाल्ल्यानंतर इतका मिळतो शरीराला की त्यामुळे ती त्या बाजूला तर खूप जास्त फेमस आहे. ऑल ओव्हर इंडिया पण ती मिळते आजकाल, तर ऑनलाईन ॲमेझॉन सगळीकडनं वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून तुम्ही मागवू शकतात. तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही नक्की घ्या ही मागवून. आणि इतकी सोपी रेसिपी आहे, म्हणजे आजकालची फास्ट आणि क्विकची आपली जनरेशन आहे, ज्यांना ऑफिस आणि हे सगळं करून कधीतरी आपल्याकडे ब्रेकफास्ट किंवा एखाद्या स्नॅक टाईमला आपल्याला कधी टाईम नाही मिळत काही थोडंसं खायला प्यायला, तर फिलिंग अशी एक रेसिपी आहे की जी तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला अगदी छान वाटेल. आणि लहान बाळापासून ते मध्यम वयोगटातल्या किंवा ओल्ड एज लोकांनाही ज्यांना चावायला त्रास होतो त्यांच्यासाठी पण खूप चांगली रेसिपी आहे ही. प्लस मी आता सध्या डेंटल ट्रीटमेंटमधनं जात असताना मलाही खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, बिकॉज मला स्वतःला फक्त लिक्विड डाएट घ्यायचं होतं. तर त्यामुळे सातूच्या पिठाचा तर मला सर्वात जास्त फायदा झाला, बिकॉज इट कुड बी यूज ॲज अ लिक्विड डाएट. मी त्याच्यामध्ये मिल्क घालून थोडंसं जॅगरी पावडर घालून त्याला थोडं स्टर करून यूज केला, तर मला ते लिक्विड डाएट म्हणून मला मेडिसिन्स घ्यायला एक हेल्पफुल रेसिपी झाली होती साईड बाय साईड. बिकॉज डेंटल ट्रीटमेंट मला सगळ्यांना ज्यांनी विजडम टूथ किंवा रूट कॅनल केला असेल ते त्यांना नक्कीच माहिती असेल की किती प्रॉब्लेम होतात आपल्याला खायचे. सो कमिंग टू द पॉईंट, सातूचं पीठ बेसिकली हे थंड असतं शरीरासाठी आणि अगदी म्हणजे शरीराला बाधत नाही ते, म्हणून ते लहान मुलांना आणि आपल्याकडे जर समर सीझनमध्ये आपण जर खाल्लं तर ते आपल्याला जास्त फायदेशीर असतं. आणि त्याचबरोबर ओल्ड एजच्या लोकांना ज्यांना चावायचे त्रास असतात किंवा इतर काही डेंटल प्रॉब्लेम्सच्या वेळेस अगदी इझिली आपल्याला शरीराला ते इनटेक करायला इझी असतं. आपल्याला फिलिंग पण वाटतं. एक नुसतं बाऊलभर पण घेतलं, थोडं दूध टाकून किंवा पाण्यात पण टाकून घेता, पण मी प्रेफर करते दूध टाकून घ्यायला. आणि थोडंसं एक जेवढं रिक्वायर्ड क्वांटिटीचं जॅगरी पावडर आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करून छान असं पेस्ट केली किंवा लिक्विड फॉर्म पण थोडं केलं जास्त दूध टाकून, तर एकदम फिलिंग वाटतं. म्हणजे तुम्हाला 2 ते 3 तास भूक लागणार नाही, अशी ही एक हेल्दी रेसिपी आहे. ह्याचं काहीही लॉस होत नाही खाल्ल्यानंतर बॉडीसाठी. सो त्यामुळे ही कुंडली मला तुमच्यासोबत डिस्कस करणं अत्यंत महत्त्वाचं वाटत होतं. आणि ती बेसिकली कशी असते, सातूचं पीठ हे भाजवून म्हणजे भिजवून झाल्यानंतर गहू आणि चणा डाळ अशी भिजवून व्यवस्थित त्याला सुकवून मग त्याला दळली जाते आणि छानपैकी अशी भाजून ती दळली जाते. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला यूज करू शकतात घरी एका बाउलमध्ये, जेवढे 4-5 चमचे तुम्हाला लागतात वाटीभर घेऊन त्याच्यामध्ये थोडं दूध टाकत तुम्हाला लिक्विड क्वांटिटी केवढी ठेवायची, सेमी लिक्विड और फुल्ली लिक्विड, तसं तुम्ही दूध टाकून छानसं जॅगरी पावडर टाकली तर चांगलं आहे. साखर टाकतात काही लोक, पण मी म्हणते हेल्थसाठी ऑलवेज जॅगरी कम्पॅरेटिव्हली साखरपेक्षा नेहमीच चांगलं. तर तुम्ही गूळ टाकून छान अशी ती स्टर करून घेतली तर तुम्हाला 3-4 तास तर भूक बिलकुल लागत नाही. आणि व्हेरी क्विक रेसिपी पहा, तुम्ही ऑफिसवाल्या लोकांना तर नक्कीच ही फायदेशीर आणि एकदम इझी रेसिपी पडते. सो नक्कीच मी हे जे सांगितलेले पॉईंट्स आहेत त्याला लक्षात ठेवून तुमच्या घरी सातूचं पीठ नक्की आणा, किंवा केलं तर अतिउत्तमच, आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स एन्जॉय करा. पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू. आणि माझे असेच छान व्हिडिओज पाहण्यासाठी रेग्युलरली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.